आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण पुढच्या दिवसामध्ये आज आलो आणि या दिवसातील हा शेवटाकडे आपण वळतोय. तर चेंडू द्यायचा मैदानामध्ये आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतो. खुटारी जो आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं किरवली रोंजन विभागातील हा संघ आहे आणि एका बाजूने आपण पाहतो या ठिकाणी आपल्याच पंचकृषीमधला या विभागातला हा सहारा शिवकर संघ. तर दोन्ही टीममध्ये एक मोठी लढत, बिग बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खास करून समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय विलासदा फडके यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेन. त्यांच्या समवेत आमचे मित्र पी फडके आणि त्यानंतर आमचे दीपक आणि पॅडी, संपूर्ण साई स्टार क्रिकेट संघाचं मी आभार व्यक्त करेन. खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय पंचांना आपण टाईम अलर्ट करा, कारण आता भरपूर महत्त्वाची वेळ आहे, संध्याकाळचा हा क्षण आणि या संध्याकाळमध्ये आपल्याला हा सामना देखील समाप्त करायचा आहे. आज दुसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेत तिसरा दिवस. उद्या देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये क गटातील पहिले 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चिपळे विपक्ष गोपाळकृष्ण धुंद्रे. दुसरा सामना असेल साई स्टार व्हीगर, म्हणजे घरच्या मैदानात व्हीगर संघ खेळेल आणि त्याच्या अपोजिट संघ असेल जय हनुमान शिरवली. आणि त्यानंतर तिसरा अ गटातला सामना असेल जय हनुमान उसारली विपक्ष चेरोबा सांगडे आणि चौथा सामना असेल भैरवनाथ विचुंबे विपक्ष बापदेव पाली. उद्या देखील चांगले ताकदवर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल होता या ठिकाणी, पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे खुटारी टीमसाठी. गोलंदाज आहेत धीरज ढवळे, त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढच्या सामन्यामध्ये आपण पहिला मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि तदनंतर पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा गोलंदाज सज्ज आला आहे पहिलं षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू फेकला सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा राऊंड विकेट, लोअर फुल टॉस बॉल. फलंदाज आहेत या ठिकाणी मयूर म्हात्रे आणि एका बाजूने किरण. मयूर थोडासा आजच्या स्पर्धेमध्ये बॅकफुटला गेला, त्याच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती खुटारी टीमला, परंतु या निर्णायक सामन्यामधून मध्ये खरं त्याच्याकडून एक मोठी कामगिरी होईल का हा देखील प्रश्न पडला असताना अजून एक निर्धाव चेंडू. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे धीरज ढवळे या गोलंदाजानं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली आहे. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये त्याला यश मिळालं. प्रेशर क्रिएट झाला आहे तो म्हणजे खुटारी टीमवरती आणि खुटारी टीममधल्या मयूर म्हात्रे या फलंदाजावरती. अजून एक चांगला बॉल आणि शपल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आपली विकेट मात्र मयूरला सोडावी लागली, कारण या मॅचमध्ये असं म्हटलं तर अभी नाही तो कभी नाही. आताच वेळ आहे काहीतरी करायची आणि ती वेळ करण्याची संधी मात्र किरणने आपल्या खांद्यावरती घेतली, त्यामुळे इथून परतावं लागेल मयूर म्हात्रे या फलंदाजाला. मयूर नंतर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू स्वतः संघनायक विशाल म्हात्रे. आपण पाहिलं काही दिवसापूर्वी तलोजा विभागातील एका स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा पराक्रम या खेळाडूनं केला आणि तदनंतर मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स त्या खेळाडूचा वाढला. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल सिद्धेश वास्करच्या नेतृत्वाखाली चांगला खेळ त्याने त्या स्पर्धेमध्ये केला आणि आज पुन्हा एकदा खुटारी संघाकडून स्वतःच्या घरच्या संघाकडून खेळताना आपण पाहतो विशाल म्हात्रे या खेळाडूला. धीरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग भागमध्ये राऊंड विकेट. किरण म्हात्रेसाठी अजून एक चांगला चेंडू आणि इथे आपण पाहतो डेंजर एंडकडे चालला होता विशाल, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र हा नकार दिला किरणनं विशाल म्हात्रेला आणि तदनंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. P1च्या षटकामध्ये काय हवं हे मात्र दाखवून दिलं धीरज ढवळे या गोलंदाजाने. या शेवटच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी, कमी धावसंख्येपती रोखायचं आहे कुटारा टीमला. या ईर्षेनं मात्र हा गोलंदाज का चांगली गोलंदाजी करतो. फुलरलिनचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटमध्ये खेळून काढला बॉलला. डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचलणार, फेकणार दरम्यान मात्र एक सिंगल मिळाली खुटारी टीमला आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तुम्ही पाहताय एक सांघिक यश मात्र मिळालं होतं खऱ्या अर्थानं शिवकर टीमला आणि एकूण धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 2 धाबा. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, पण जास्त वेळ घ्यायचा नाही. मी शिवकर संघाला पुन्हा एकदा विनंती करेन, कारण पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर का उशीर झाला तर त्याचा तुम्हाला नक्कीच नुकसान होईल, त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल कुटारी टीमला. संध्याकाळ सत्र आपण स्पीडअप करा मॅचला. 2 धावा आहेत धाव फलकावरती आणि सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती मात्र येतोय सिद्धेश ढवळे. भरपूर इम्प्रेस केलं या खेळाडूनं मात्र आज संपूर्ण दिवसामध्ये. इथल्या प्रेक्षकांना, सर्व घरच्या त्याच्या समर्थकांना खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्धेश ढवळे या गोलंदाजाने. समोर मात्र तुम्ही पाहताय ज्या एका झेलनं मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकलं, तो झेल पकडला होता किरण कैलास डुकरेचा पहिल्या सामन्यामध्ये. तो किरण स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. दुसरं षटक सिद्धेश बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेट. किरणसाठी बॉल उडवला हवेमध्ये,
डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूला जज करतोय आणि अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा सोप्पा झेल पकडला. इथून परतावा लागेल किरण म्हात्रे या फलंदाजाला. थँक्यू. तर अजून एक धक्का बसतोय 2 धावसंख्येवरती कुटारे टीमला. किरण बाजाला आता संपूर्णपणे जबाबदारी ही विशाल म्हात्रे या खेळाडूला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. बरीच मोठी विश्रांती घेतली या टीमनं आणि या थोडासा त्यांच्यामध्ये अंगामध्ये जो थोडासा आळस आला तो त्यांना आळस झडकावा लागेल. कारण तुम्ही पाहता सहारा शिवकर संघ रिदममध्ये एक मॅच खेळत पुढे आलाय. सलग तिसरा सामना खेळतो आणि दुसऱ्या बाजूने सकाळचं सत्र ज्या टीमनं गाजवलं तो संघ होता कुटारी. आता मात्र त्यांना इथे चांगला दमखम देखील दाखवायचा आहे. विशालकडे ती क्षमता देखील आहे. तो जितका वेळ खेळपट्टीत उभा राहील तितकंच चांगलं राहील कुटारी टीमसाठी. एका बाजून तुम्ही पाहता सिद्धेश ढवळे चांगली गोलंदाजी, कमी उंचीचा आणि नवीन जोमाचा हा गोलंदाज. सिद्धेशवरती केलं आक्रमण, मिड विकेटच्या डोक्यावर मात्र बॉलला फेकून दिलं विशालनं सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा षटकार. थँक्यू. तर इथे तुम्ही पाहताय या षटकाराच्या मध्यनामध्ये धावसंख्या वृद्धिंगत झाली. 8 धावा धावफलकावरती लागल्याच्या धावसंख्येला मात्र अंकुश लावला होता पहिल्या षटकामध्ये. आपण पाहिलं असेल धीरज ढवळे या गोलंदाजाने. तदनंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली. टॉपेज आणि स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये खूप चांगला प्रयत्न. पंच विनोद पाटील स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय. इथे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल कारण खूप क्रुशल डिसिजन आहे. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली. हा निर्णय भरपूर महत्त्वाचा आहे. तर तिसरे पंच आपण लगेच तुम्ही पाहता या ठिकाणी आमचे संदेश शेळके आणि स्वतः आयोजक दीपक पडके वॉर रूममध्ये पोहोचलेत आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण या सामन्याचा हा क्रुशल मोमेंट असेल. विशालचा विकेट बघा. 12वे प्लेयर आपण शांत राहायचं आहे. आयोजक निर्णय देतील. आमचे दीपक फडके आहेत. नॉट आउट. तर निर्णय आलाय बघा. ही खऱ्या हातानं टेनिस क्रिकेटला आलेला हा सुवर्ण काल. योग्य निर्णय आणि फलंदाज विशाल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. बघा बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यामुळे टॉपेज लागली आणि सरळ बॉल गोलंदाजच्या फॉलोथ्रूमध्ये गेला. चांगला प्रयत्न सिद्धेशने त्या ठिकाणी केला आणि इथे मात्र पंचाचा निर्णय आलाय. हा फलंदाज सुरक्षित आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. जीवनदान मात्र मिळालं या खेळाडूला. या जीवनदान मिळाल्याचं संधीचं सोनं करेल का विशाल हे देखील पाहावं लागेल. राऊंड विकेट सिद्धेश तयार. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. बॉलला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये राहिला क्षेत्ररक्षकाने. त्याच्या डोक्यावरून बॉल गेला सरळ सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतो विशाल. आपण पाहतो आपल्या संघासाठी संघनायक म्हणून चांगला खेळ त्याच्याकडून होत असताना आतापर्यंत धावफलकामध्ये 14. सिद्धेश हे षटक. या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॉल टप्पापर्यंत खाली राहिला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि तदनंतर मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुटारी टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गडी बाद 14 धावा. चला सहारा शिवकर संघ आपण स्पीडअप करायचा. मी पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करेल. आपण या सूचनेकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या कारण वेळ फार कमी आहे. तर प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे. 2 षटकं संपली. 14 धावा धावफलकावरती आहेत. 7.00च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या धीरज या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र सिद्धेश ढवळे या गोलंदाजाने या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. तिसरं षटक संदीप पाटील अजून एक चांगला गोलंदाज शिवकर संघाचा बॉलिंग मार्गमध्ये सज्ज झालाय आणि या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडकडे आहे तो म्हणजे विक्की म्हात्रे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संघाचा संकट मोचक खेळाडू विशाल म्हात्रे. खूप चांगलं बॅटल. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा शिवकर संघाला इथे विनंती करतोय. बघा क्लायमेट खूप या ठिकाणी शांत होत चाललंय. थोडासा गारवा सुटलाय मैदानावरती
आणि तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग मी पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करेन. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी अडचणींना देखील सामोरं जावं लागतं. ड्यू फॅक्टर खूप महत्त्वाचं. फुलर लेनचा बॉल स्ट्राईक हवी आहे विशालला आणि त्याने मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र या 2 धावा देखील आल्या. 2 धावांनी मात्र संघ पुढे चालला. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 16 धावा. 2 गडी बाद 16 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. खूप चांगलं बॅटल मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत खूप चांगला खेळ आपण पाहिला विशालकडून आणि एका बाजूने मात्र विकी त्याला चांगला सपोर्ट करतोय. चांगली फलंदाजी करत असताना संदीप पाटीलचा हा चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तुम्ही पाहताय फलंदाज या ठिकाणी बाद होईल. विक्की क्लीन बोल्ड. खूप चांगल्या पद्धतीचं हे कमबॅक आपण पाहिलं या ठिकाणी. संदीप पाटीलच्या माध्यमातून या क्षणाला जास्तीत जास्त स्ट्राईक ही कार्यात विशालला देणं अत्यावश्यक होते. परंतु दुसऱ्या बाजूने बेकी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाज संदीप पाटीलनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय नीरज म्हात्रे. धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर नक्कीच 16 धावा आहेत धावफलकावरती. लो स्कोरिंग सामन्याकडे हा संघ वाटचाल करतोय. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, आक्रमण करावं लागेल नीरज आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना. संदीप पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मागवती राईट आर्म राऊंड विकेट. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा पहिल्या बॉलवरती सिंगल आले होते त्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं का हे देखील या ठिकाणी प्रश्न या उपस्थित होईल. कारण विशालची बॅट तलपली होती. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले होते. तेव्हा स्ट्राईक विशालनं आत्मविश्वासानं घ्यायला हवी होती. परंतु तदनंतर मात्र तो जी संधी मिळाली गोलंदाजाने ती संधीचं सोनं केलं. पूर्णपणे डॉमिनेट केलं. या ठिकाणी आपण पाहतोय कुटारी संघाच्या फलंदाजांना. राऊंड विकेट पुन्हा एकदा संदीप पाटील तयार. पुढे टाकला हा बॉल लाऊड अपील देखील झाली आणि तदनंतर मात्र लेग बाईसच्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. विनोद पाटे आम्हाला दर्शवतात. त्यांच्या माध्यमातून सिग्नल देखील आला आहे. 1 धाव ॲड होईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत 3. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 17 धावा आपण पाहतो धावफलकावरती. कुटारी टीमची आपण पाहिली बॉलिंगला स्ट्रेंथ खूप सुंदर आहे. त्यामुळे मात्र या ठिकाणी किमान 35 ते 40 धावा जरी या टीमनं केल्या तरी ते टीमसाठी फायटिंग टोटल ठरू शकेल. आणि हा प्रयत्न मात्र इथून करावा लागेल कुटारी टीमच्या फलंदाजांना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर जरूर केला परंतु खूप चांगल्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला. संदीप पाटीलचा हा चेंडू आणि लेग बायचा इशारा पंचाचा तर विनोद पाटील सर यांचा. अजून एक सिंगल मिळाली. 18 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत पूर्णपणे रोखलं या षटकामध्ये. संदीप पाटीलनं फक्त 4 धावा खर्च केल्या पहिल्या काही चेंडूमध्ये. पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल धीरजनं 2 धावा खर्च केल्या. सिद्धेशनं तदनंतर मात्र 12 धावा खर्च केल्या. एकूण 14 धावा आपण पाहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आहेत ज्यामध्ये 4 धावा या षटकामध्ये संदीप पाटील खर्च करतोय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं या मॅचमध्ये सहारा शिवकर संघानं. ऑस्ट्रेलियन संघ आपण जर पाहिला अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा संघ म्हणून ऑस्ट्रेलियन संघाला देखील आपण पाहतो. तशा पद्धतीचा आज संघर्ष सहारा शिवकर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 षटकं संपलीत. 18 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत 3. लास्ट ओव्हर आणि षटक घेऊन आलाय या ठिकाणी तेजस पाटील. तेजस पाटील यावेळेस मात्र 6 चेंडू फेकेले. हे निर्णायक चेंडू असतील विशालसाठी आणि कुटारी टीमसाठी. 18 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा विनंती करतो सहारा शिवकर टीमला. 4 मिनिटांमध्ये पीपी षटक संपलं पाहिजे परंतु मैदानातील खेळाडू आहेत त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिझनमध्ये फटका खेळून काढलाय. सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील झालाय आणि सहजगत या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 गडी बाद 20 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. पूर्णपणे धावांपासून रोखलंय या ठिकाणी कुटारी संघाला. सहारा शिवकर संघाच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. लॉफ्ट केला बॉलला ऑन साइड मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेस मात्र झेल सुटलाय. बघा झेल घेण्याचा प्रयत्न केला असता
तर उडी गायची पण गरज नव्हती, सोपा झेल होता. परंतु त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं. तदनंतर मात्र या 6 धावा मिळाल्या, त्या म्हणजे कुटारी टीमला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, कधी कधी तुमचे जास्ती प्रयत्न देखील काही क्षणाला तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातात. तेच काहीतरी घडलं. 6 धावा मिळाल्या, त्या म्हणजे फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहताय विशालला, कुटारी टीमला. अजून एक मोठा फटका, विशाल नावाचं वादळ आज विगरच्या मैदानात गोंगावलंय. लगातार दुसरा षटकार येतोय कुटारी टीमसाठी. गली गली तेरी लाहौर चली, जियो रे बाहुबली. गली गली तेरी लाहौर चली, जियो रे बाहुबली. प्राणों से बढ़ के हमको है तू प्यार. थँक्यू. जी धावसंख्या मंदावली होती ती धावगती मात्र आता वेगानं झपकन पुढे वाढली आहे. खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी विशालकडून होत असताना 32 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक 9 चेंडू आणि 26 धावसंख्येवरती खेळतोय. आणि अजून एक तडाखा, लगातार तिसरा षटकार. विशालची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. या स्पर्धेतली 5वी षटकार हॅट्रिक आणि एकूण षटकारांचा पण विचार केला तर 120वा हा षटकार. खूप चांगलं कॅल्क्युलेशन या ठिकाणी सागर पडके आमच्या समवेत आहेत स्कोरर. त्यांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा म्हटलं विशाल जितका वेळ खेळपट्टीवरती उभा राहील ते खऱ्या अर्थानं कुटारी संघासाठी लाभदायक असेल. कारण अनेक मैदानावरती आम्ही या खेळाडूचा खेळ पाहिलाय आणि आज देखील खूप इम्प्रेस केलं या खेळाडूनं. संकट मोचक म्हणून निर्णायक इनिंग साकारतोय. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 38 धावा. 3 गडी बाद 38 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 320चा स्ट्राईक रेट आहे. यस संदेशने देखील सांगितलंय 320च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज मात्र मैदानामध्ये पेटून उठलाय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला विशाल. यावेळेस गोलंदाजाच्या मनामध्ये मात्र भीती निर्माण केली या खेळाडूनं, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी केली. हा चेंडू स्क्वेअर आहे, त्यामुळे अवांतर धाव मिळेल ती म्हणजे कुटारी टीमला. धावसंख्या वाढली, धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 39 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण विशालच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल, लगातार हा 4था षटकार कुटारी टीमसाठी. आता मात्र धावांचा वेग वाढवला विशाल मात्रे या फलंदाजाने. लगातार 4 षटकार आपण पाहिले विशालच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये चालली आहे आणि हा शेवटचा बॉल असेल. भरपूर प्रेशर गोलंदाजावरती वाढवलं, त्यानंतर मात्र गॅप शॉट सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल चाललाय, खूप वेगानं क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले. तोपर्यंत 2 धावा खूप वेगानं. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडकडे पोहोचला. विशालने मात्र त्याला थांबवलंय. या बॉलवरती आल्या धावा 2 आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर कुटारी टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 4 गडी बाद 47 धावा. म्हणजे येणारे 4 षटक 48 धावांची गरज असेल ती म्हणजे सहारा शिवकर टीमला. चला लवकर मैदान सोडा शिवकर संघ आणि कुटारी टीमला विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण ही 4 षटकं आपल्याला लवकरात लवकर समाप्त करायची आहेत. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्यासाठी मात्र तुम्ही एक पाऊल दूर आहात. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाकडून संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमच्या सोबत सकाळच्या सत्रापासून जोडले गेले आमचे मित्र समालोचक विष्णू गडकरी. तत्पूर्वी पुन्हा एकदा या संपूर्ण साई स्टार क्रिकेट संघाचं आणि बिगर ग्रामस्थांचं आणि खास करून या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय रायगड जिल्हा परिषद सदस्य बिजिलासदा फडके साहेब आणि आमचे मित्र प्रशांत दीपक पॅडी, संपूर्ण टीम मेंबर्स सर्वांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. एवढ्यामध्ये श्रुतीमध्ये आपण माझ्यासारख्या समालोचकाला आपण समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. थँक्यू. चला लवकरात लवकर मैदानात ताबा घ्या. मी कुटारी टीमला आता विनंती करतो प्लीज आपण देखील कोऑपरेट करा आणि लगेच सलामीवर जोडी सहारा शिवकर संघ मैदानामध्ये दाखल करायची आहे. थँक्यू. तर चला कुटारी संघ थोडा स्पीडअप करा ही विनंती असेल. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला समालोचन म्हणून लाभले ते आमचे परम मित्र रोशन पाटील. कर्नाला विभागामधील एक उत्कृष्ट मराठी समालोचक, तारे गावाची ओळख रोशन पाटील यांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अनमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि खूप चांगलं समालोचन
ज्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. तर मी विनंती करेल आमचे या स्पर्धेचे सर्व आमचे आधारस्तंभ आदरणीय विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशन पाटील एक उत्कृष्ट मराठी समालोचन, आज खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध होताना आपल्याला पाहायला मिळाला. रोशन पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केला जातोय. खूप चांगलं समालोचन, खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मी दादाला विनंती करेल की या ठिकाणी विष्णू गडकरी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. आपलं तर या ठिकाणी विष्णू गडकरी याचं देखील स्वागत केलं जाईल. उत्कृष्ट मराठी समालोचन ज्याचं आपल्याला ऐकायला मिळालं आज संपूर्ण दिवसामध्ये, ज्याची अनमूल्य साथ आपल्याला लाभली ते विष्णू गडकरी आंबिवली. आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा सामना आहे. तर चला विनंती असेल या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं आहे, कारण दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती येतील. चला शिवकर संघ, मी विनंती करतो आपली सलामीर जोडी लगेच मैदानामध्ये दाखल करा. 4 षटकं आहेत आणि ही 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटामध्ये समाप्त करायची आहेत. जेवढा जास्त लवकर मॅच फिनिश होईल तेवढा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल फलंदाजी करत असताना. तरी आपण ऐकूया विष्णू गडकरी यांना. थँक्यू रोशनभाई. 6 स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद चषक 2021, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली जाते. आदरणीय व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमी भरीव कार्य असतं, विलासदादा फडके व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण 6 स्टार क्रिकेट संघ सज्ज या स्पर्धेसाठी. त्या ठिकाणी तर जाऊया मैदानामध्ये जिथे आपण पाहिलं होतं 48 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा शिवकर संघ मात्र कशा प्रकारे सामना करेल. या 24 चेंडूमध्ये 48 धावा म्हणजे प्रत्येकी चेंडू मागे 2 धावांची सरासरी मात्र तुम्हाला राखावी लागेल. 12च्या सरासरीने धावा मात्र तुम्हाला कोटाव्या लागतील. चला सामना लगेच चालू करा, खूप उशीर झालाय. तर 48 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला 2 सलामवीर स्वप्नील ढवळे आणि प्रणय म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज आपण पाहतोय किरण म्हात्रे हा गोलंदाज. पहिलं पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला चांगली दुवादार फलंदाजी करावी लागेल आणि इथून मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. एक पाऊल मात्र आपण मागे असाल. हा सामना जो संघ मात्र इथे जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 4साठी. एका ट्रॉफीचा हकदार मात्र नक्कीच बनेल. शिवकर संघ बनेल की पाहायला गेले तर कुटारी संघ, कारण दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स देताना आपण पाहिले. गोलंदाज तयार किरण. पहिला चेंडू टॅप केला, ऑफ साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये जरूर तैनात आहे. 1 धाव मात्र येईल आणि या एका धावेनं मात्र वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट मात्र ओपन केले. तर निश्चित या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा पाहुण्यांचं 6 स्टार क्रिकेट संघ बिगर रायगड जिल्हा परिषद चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ही स्पर्धा तुम्ही सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घरी बसल्या सुद्धा आनंद घेत असाल त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. किरणचा पुढचा चेंडू आपण पाहू शकता. लो फुलटा चेंडू होता. स्ट्रेट डायचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगला हे पड. पहिली सफलता, पहिला धक्का. प्रणय म्हात्रे बॅक टू द पवेलियन. चला लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये जायचा आहे. उत्तम पाटील हा खेळाडू स्वतः संघनायक आहे आणि मैदानामध्ये चाललाय. तर विष्णू शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा आणि त्यानंतर मात्र खुटारी संघाचा वाढलेला कॉन्फिडन्स तुम्हाला या झेलमध्ये पाहायला मिळाला. परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. उत्तम सारखा चांगला फलंदाज मैदानामध्ये चालला आहे, त्यामुळे या धावांचा पाठलाग देखील करू शकतो तुम्ही. त्या मानसिकतेनं मात्र मैदानामध्ये तुम्ही खेळ करावा लागेल. शिवकर संघाला दोन्ही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग केला आहे, त्यामुळे इथे देखील त्यांना संधी आहे तोच इतिहास पुन्हा एकदा कायम ठेवण्याची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला उत्तम पाढेल. संघाचा संघनायक असेल. इथे मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. किरण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा झेल तर मात्र उडालाय. उंची जास्त आहे झेलमध्ये, 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र याचा फायदा उचलला या दोन्ही फलंदाजानं. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र शिवकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3. या आकड्यावर 3 धावा धावफलकावर, 1 गडी बाद झालाय प्रणय म्हात्रे. त्यानंतर नवीन फलंदाज उत्तम पाडेल, त्याला साथ देतोय स्वप्नील ढवळे हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. लो फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी. मात्र जर डायरेक्ट थ्रो जर आला असता वेगानं मात्र तिथे फलंदाज एखादा बाद झाला असता. मात्र तसं घडलं नाही. चितेच्या चपलाईनं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून तालमेल पाहायला मिळते. इथे मात्र एक पार्टनरशिप बनवावी लागेल रोशनभाई. 48 धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची. उत्तम पाडेल आणि त्याला मात्र स्वप्नील ढवळेनं चांगली साथ देणं गरजेचं आहे. उत्तम पाटीलच्या बॅटमधून नेहमी चौकार षटकार आपल्याला निघताना पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतो इनसाइड आउट फटका मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे ना, ते मात्र प्रयत्न चांगला होता. मात्र चेंडू शेवटच्या क्षणी अडवलाय. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. या एका धावेच्या मदतीने मात्र 5 धावा आतापर्यंत जमवले धावफलकावर. 48 धावांचं आव्हान मात्र इथे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील ढवळे. एका पाऊल मात्र तुम्ही मागे असाल, कारण इथे जो सामना जो संघ जिंकणार तो मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आणि एका ट्रॉफीचा मात्र हकदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, इथे मात्र स्वप्नील ढवळे मात्र दाखवतोय आपल्या बॅटचा तडाखा. बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वेगानं झपाट्याने वाढते. 11 धावा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. कुठारी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात. सामना मात्र अंधार पडायच्या आतमध्ये संपवायचं आहे. 48 धावाचं इथे आव्हान घेऊन उतरलेला शिवकर संघ आपण पाहतोय. ज्या शेवटच्या चेंडूवर स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलाय. त्या षटकाराच्या मदतीने मात्र संघाची एकूण धाव संख्या 11 धावावर जाऊन पोहोचला. येणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील 18 चेंडू आणि गरज असेल 37 धाव्यांची. 18 चेंडू आणि 37 धाव्यांची स्पीडअप करायचं आहे. कुठारी संघ आपण लगेचच सामना चालू करा, खूप उशीर करताय आपण सामन्याला. 18 चेंडू आणि 37 धावा. जितेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करणारी पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला. 1 सफलता आणि 11 धावा. 18 चेंडूमध्ये 37 धावांची अद्याप गरज आहे जिंकण्यासाठी सारा शिवकर संघाला. मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय फास्ट खेळायचंय. कुठार संघ आपण खूप वेळ घेत आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. जितेश गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता डीप लॉंग ऑन मध्ये. मात्र क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर चेंडू पडतोय. मात्र 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने मात्र 12 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. अजून 36 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 चेंडू. तर कुठारी संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मीटिंग घेण्याची मुभा नसेल, अन्यथा आपल्याला देखील पॅनल्टी केलं जाईल, याकडे लक्ष असू द्या. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गोलंदाज जितेश पहिला चेंडू सुरेख फेकला. इथे मात्र कमबॅक करण्याचं काम केलं जाईल का? शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याचा मात्र इथे प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय फलंदाजानं. डॉट चेंडू होता आणि इथे जेवढे डॉट चेंडू येईल तेवढं प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल शिवकर संघावर. येणारे चेंडू 16 आणि गरज असेल 36 धाव्यांची. 16 चेंडू 36 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. समोर फलंदाज आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय स्वप्नील. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू डीप मिड विकेटला टार्गेट केले, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल देऊन मात्र बाद होईल स्वप्नील ढवळे. दुसरी सफलता या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला दुसरा गडी गारद होतोय शिवकर संघाचा. स्वप्नील ढवळे. संघाची धाव संख्या 12 धावा. तर चला, खेळाडू देखील बाद झाल्यानंतर त्वरित मैदानामध्ये जायचे, कारण सामना अतिशय रंगतदार आहे. या 2 संघामधून सामना जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल, म्हणजे सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला सोमवारच्या दिवशी पाहायला मिळेल. परंतु आनंद दत्तात्रय ढवळे शिवकर हे देखील सहारा शिवकर संघाला सपोर्ट करतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आणि त्यानंतर चांगदेव दादा पाटील
त्यानंतर बालाराम परशुराम फडके यांच्या सासूरवाडीचा खुटारी संघ आहे मैदानामध्ये खेळताना. कोण जिंकेल यामध्ये देखील सर्वांचे लक्ष असतील रोशनभाई. यस, आनंद ढवले जे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत, त्यांचं मी नक्कीच इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅच विष्णू भरपूर इम्पॉर्टंट आहे. जसं मी मगाशी म्हटलं, संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं बॅटिंग करणाऱ्या संघाला याचा डिसएडव्हान्टेज मिळेल. उत्तमसाठी मात्र कुठेही बॉल टाका, त्याने मात्र लगावला हा कव्हरशा डोक्यावरून येतोय. पंचाचा इशारा, वन बाउन्स ओव्हर द रोप बॉल चालला सीमारेषा पार, हा चौकार. 4 धावा येतात उत्तमच्या बॅटमधून आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. शिवकर संघाची 16 धावा. येणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील 14 आणि गरज असेल 32 धावे. 14 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. जोपर्यंत उत्तम मैदानामध्ये तळटोकून असेल तोपर्यंत मात्र सामना मात्र आपल्या बाजूने झोकवण्याची क्षमता आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, त्या ठिकाणी पोल करायचा होता, शफल झाला होता थोडा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये, त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या थोडी पुढे सरसावताना तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 17 धावा. येणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील 13 आणि 31 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 13 चेंडू 31 धाव्यांची. कोण जिंकणार, कोण हरणार, सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार, कुठारी संघ होणार की सारा शिवकर संघ होणार, हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण जितेशला पाहतोय. या जितेशच्या मागच्या चेंडूवर आपण एक चौकार पाहिला, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम केलंय. तर फास्ट केलायचं आहे. कुठारी संघ आपण खूप उशीर करताय. आयोजकांची आपल्याला विनंती असेल. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू डीप मिड विकेटला टार्गेट केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतोय फलंदाज विकी. हा किरणच्या हातामध्ये मात्र हा चेंडू विसावतोय, कारण एक आपण पाहिलं कैलास पकडलेला झेल आपण पाहिला होता. ते आज मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देताना विकी मात्र सुद्धा बाद झालाय. तिसरा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या सहारा शिवकर संघाला. आणि पाहायला गेलं तर इथून एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 चेंडूमध्ये 31 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून मात्र कुठला संघ जिंकणार आणि कोण. अभिजित मात्र मैदान सोडून मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये त्याची आपण पाहिली आहे. तर चला, विनंती असेल पुन्हा एकदा थोडं स्पीडअप करा. संघनायक विशाल मात्र खूप चांगला खेळाडू आहे, थोडं सहकार्य करावं ही विनंती असेल तुमच्या वतीनं आम्हाला, कारण सामना देखील खूप रंगतदार आहे. रोशन पाटील 12 चेंडू आणि आता 31 धावांची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय अभिजित मागच्या सामन्याचा हिरो गेला आणि एका बाजूने उत्तम आहे आणि विशालचं हे षटक भरपूर महत्वाचं. फुलरलेनचा बॉल यावेळेस तुम्ही पाहता ऑलॉंग द कार्पेट घेऊन काढला. ऑन साईडमध्ये सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर काहीच नसेल, एकच धावा असेल या बॉलमध्ये. आता समीकरण म्हणले शेवटच्या 11 चेंडू आणि आता धावा करायच्या त्या म्हणजे 30. 11 बॉल आणि 30 धावा. उत्तम मध्ये आणि अभिजित मध्ये क्षमता देखील आहे या धावांचा पाठलाग करण्याची. इथे मात्र आपली क्षमता, आपली गुणवत्ता या दोन्ही खेळाडूंना सिद्ध करावी लागेल. शेवटचे बॉल असेल 11 आणि 30 धावा. 11 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. हे दोन्ही खेळाडू मात्र पाहायला गेलं प्रतिभावंत खेळाडू आहेत. उत्तम स्ट्राईक एंडवर इथे मात्र फसवा चेंडू फेकला, व्हेरिएशन दाखवलंय. उत्तमला या ठिकाणी शांत बसवलंय. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे मात्र कोण जिंकणार हे मात्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी शिवकर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी कुठारी संघाच्या प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार विशाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतली आणि त्या ठिकाणी मात्र झेल सोडलाय. आणि झेल कोणाचा सोडलाय तर उत्तम पाटीलचा. या झेलची मात्र रोशनभाई किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काही काळामध्ये. येणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील 9 आणि गरज असेल 29 धाव्यांची. 9 चेंडू 29 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. समोर फलंदाज अभिषेक पाटील आणि उत्तम पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये असेल. अभिषेकला मात्र एखादा मोठा फटका खेळावा लागेल. 9 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगला फटका या ठिकाणी मात्र टायमिंग झालं नाही, एलिमिनेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जज करताना मात्र झेल सोडलाय. या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये.
येणारे 8 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल अजून जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि आता 27 धाबा म्हणजे या 2 बॉलवरती कंपल्सरी मेगा हिट मोठा फटका खेळावा लागेल सहारा शिवकर संघाला, तेव्हा थोडंसं अंतर कमी होईल शेवटच्या षटकामध्ये. तर अभिजित मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अफलातून बॅटिंग केली होती, त्याच्याकडून मात्र आता भरपूर अपेक्षा आहे शिवकर संघाला. अभिजित स्ट्रायकिंग इनकडे गोलंदाज तयार, पुन्हा विशाल गती परिवर्तन केलं, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तेवढीच चांगली बॅटिंग देखील या खेळाडूने केली आहे. आता 7 बॉल आणि 27 धावांची गरज या बॉलवरती जर का षटकाला तर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 21 धावांचं समीकरण तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल. परंतु विशाल यावेळेस देखील फटका फासलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये, मयूर म्हात्रे चेंडू खाली, इथे मात्र कशाही प्रकारची चूक नाहीये आणि जल्लोष साजरा होतोय खुटारी टीमच्या खेम्यामध्ये. आणखीन एक धक्का बसला अभिजितच्या स्वरूपात सहारा शिवकर टीमला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. 6 बॉल आणि आता 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा. लास्ट ओव्हरला आपण जर पाहिलं तेजस पाटील या गोलंदाजाने ज्या 29 धावा दिल्या होत्या त्या पुन्हा एकदा इथे कराव्या लागतील सहारा शिवकर संघाच्या फलंदाजांना, म्हणजे टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. 27 धावा कंप्लीट कराव्या लागतील सहारा शिवकर संघाला. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे मात्र डू ऑर डाय, जो संघ हरणार तो संघ मात्र या स्पर्धेतून माघार घेणार आणि जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आणि इथून मात्र कुठल्या संघाचं स्वप्न साकार होणार. एका बाजूला खुटारी संघ, दुसऱ्या बाजूला सहारा शिवकर. चला खुटारी संघ आपण खूप वेळ घेत आहे, तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 27 धावा मात्र तुम्हाला बनवायचे आहेत. समोर उत्तम पाडेल स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 27 धावा मात्र या कुठल्या जातील का? उत्तम पाटीलमध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके खेळल्याची गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय. गोलंदाज निलेश म्हात्रे आलाय, सामन्याचं भविष्य मात्र दिलंय. ज्या शेवटच्या षटक तेजसनं फेकलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 29 धावा कुठल्या होत्या आणि नवीन इथे शेवटचं अंतिम डेथ होतं षटक. निलेश अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय, पंचांकडे अपील जरूर केली होती. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज आणि एका धावेच्या मदतीने विचार जर केला तर समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. सामना मात्र इथे एखादा मोठा फटका येईल का, एखादा षटकार ठोकेल का? फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रवीण ढवले हा फलंदाज. दुसऱ्या बाजूने मात्र उत्तम पाटील मैदानामध्ये. स्लोअर 1 डिलिव्हरी आपण पाहतो, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच स्वैर दर्शवतात, एक अवंतर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश म्हात्रे, गोलंदाजी मार्कर, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. इथे मात्र बॅटचा तोंड उघडण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येतोय. समीकरण बद्दल 4 चेंडू 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी शिवकर संघाला. 4 चेंडू 25 धावांची गरज. इथे मात्र सामन्यात शिरकाव करताना खुटारी संघ आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिला, एकही मोठा फटका खेळताना देत नाहीये निलेश म्हात्रे हा गोलंदाज. 4 चेंडू 25 धावांची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र एक्के दुक्के से काम बनेगा नाही. 3 चेंडू 24 धावांची गरज. सामना मात्र अशक्य असा होत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 24 धावांची अद्याप गरज आहे जिंकण्यासाठी सहारा शिवकर संघाला. समोर फलंदाज आपण पाहतोय उत्तम पाटील. एखादा नो चेंडू जर आला तर तिथून त्या नो चेंडूवर आलेला षटकार मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचं काम केलं जाईल. इथे मात्र आपण पाहतोय तर याच दरम्यान खुटारी टीमचे बिग सपोर्टर आणि एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व आदरणीय राजकुमार भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय राजकुमार भाई यांना विनंती आहे आपण यावं. खऱ्या अर्थाने एक दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय खुटारी नगरीचे आदरणीय राजकुमार भाई यांना विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एकतर्फी मॅच तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये विशालनं शेवटच्या षटकामध्ये केलेल्या 29 धावा आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना मात्र चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेमध्ये आज सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे तो मग संघ आहे खुटारी. पहिला संघ आहे या स्पर्धेतला जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय आणि हार्ड लक सहारा शिवकर संघ. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.